पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मावा मोदक। त्यासाठी घेतलेलं साहित्य, एक बाउल मी दूध घेतलेलं आहे, एक बाउल मी मिल्क पावडर घेतलेली आहे, एक बाउल मी साखर घेतलेली आहे, साजूक तूप घेतलेलं आहे, एक वाटी ड्राय फ्रूट्स घेतलेले आहे कट करून, काजू बदाम घेतलेले आहेत आणि हे पिस्त्याचे खाप करून घेतलेले आहेत आणि केशर घेतलेले आहे। आता मी पॅन मध्ये दूध टाकते। मी दूध थोडंसं मिक्स करत राहते। आता हे दूध मी एक बाउल टाकलेला आहे, तो त्याचा अर्ध करायचा आहे आपल्याला। आता मी दूध आटून घेते, सारखं ढवळत राहायचं म्हणजे पटकन घट्टपणा येतो। मी साजूक टाकते। आता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे, तर आता मी मिल्क पावडर टाकते। थोडं थोडं करत टाकायचं, अजिबात गठोळे होऊ द्यायचे नाही। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मिश्रण चांगलं घट्ट करून घ्यायचं। आता घट्टपणा आलेला आहे, तर मी ड्राय फ्रूट टाकते। आता साखर, आज 2 मिनिटं आता चांगलं मिक्स करून घेऊ। आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये। थोडंसं सगळं पसरून देते। 5 ते 10 मिनिटं मी असं ठेवणार आहे थंड होण्यासाठी। आता मिश्रण चांगलं गार झालेलं आहे, तर आता आपण मोदक बनवू। मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, मी त्याच्यात भरून घेते, दोन्ही साईडने भरून घेते। आता मी दाबून घेते। चांगलं दाबलंय दोन्ही साईडने। आता झाकण खोलून घेते। आपलं मोदक तयार आहे। आता बाकी मोदक मी असेच बनवून घेते। सगळे मोदक बनून झालेले आहेत। मी आता वरती केशर लावून घेते मोदकला। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।